अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कत्तलखान्यांवर प्रशासनाकडून वारंवार कारवाई केली जात असली तरी श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 मध्ये राजरोसपणे मोठ्या प्रमाणात कत्तलखान्यांमध्ये गोवंशाची हत्या होत असल्याचे निदर्शनास येत असून श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 हे गोमांस तस्करीचा अड्डा बनले असून पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या अनेक कारवाईमधून हे उघड झाले आहे। या दरम्यान नुकतीच श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 मधील अवैधपणे चालणाऱ्या कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात येऊन 1500 किलो गोमांस हस्तगत करण्यात आले। पाहूया या विषयाची अधिकची बातमी। अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले असल्या कारणाने नमूद आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, संदीप दरंदले, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, रमेश राजा अत्तार व उमाकांत गावडे अशांचे पथक तयार करून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले असता दिनांक 18/1/2025 रोजी पथक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वार्ड नंबर 2 श्रीरामपूर येथील पाण्याच्या टाकीजवळ सलमान हसन कुरेशी यांच्या घरासमोर काही इसम गोवंशी जातीचे जनावरांची कत्तल करत आहेत। तपास पथकाने मिळवलेल्या माहितीवरून पंचासमक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता काही इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना मिळून आले। पथक कारवाई करत असताना संशयित इसम पळून जाऊ लागले। त्यावेळी एका इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याचे नाव जुबेर रोप कुरेशी व 29 राहणार वार्ड नंबर 2 श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। तसेच पळून गेलेल्या इस्मांची नावे विचारली असता त्यांची नावे सलमान हसन कुरेशी, अबू बकर कुरेशी, साकिबा अब्दुल रहमान कुरेशी, आयन शकील कुरेशी सर्व फरार राहणार वार्ड नंबर 2 श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। या पथकाने घटना ठिकाणाहून 3 लाख रुपये किमतीचे 1500 किलो गोमांस व लोखंडी सुरा व लोखंडी कुऱ्हाड असा मुद्देमाल जप्त केला आहे। वर नमूद आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 52/2025 BNS कलम 123 271 325 3/5 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारित 2015 चे कलम 5 अ ब क व 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, माननीय श्री वैभव कलबुर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, माननीय श्री बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडले आहे। सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।